नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक आता आक्रमक झालेले आहेत। विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केलाय। सरकार विरोधात ते आक्रमक झालेत। सरकार चर्चा करायला तयार नाहीये असा आरोप विरोधकांनी केलेला आहे। वाल्मिक कराडची चौकशी करा अशी मागणी संदीप क्षीरसागर आमदार यांनी केली आहे। वाल्मिक कराड खडा तो सरकार से बडा असा निशाणा जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे। वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे तो अध्यक्ष महाराज आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं। अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज, पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो अध्यक्ष महाराज। जो 302 मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष महोदय। वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, CDR जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल। माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती आळा काढा। हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खडा तो व सरकार से बडा। हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जे काय जेवढे वर्ष राहतील तेवढं 5वी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत। वाल्मिक कराड ज्या फोनवरनं धमकी देतो त्याची चौकशी होत नाही। कुठल्या कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली? शिंदे नावाच्या ऑफिसरला, सोमनाथ घुले। सोमनाथ घुले कोण आहे? संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे त्या कदम यांच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी, त्याच्या फोनवरनं धमकी देतो, 2 कोटीची खंडणी मागतो। खंडणीत त्याला आरोपी करतात, मग त्याला खुनाचा आरोपी का नाही करत?